पंचवटी परिसरातील अमरधामजवळ बुधवारी पहाटे अंदाजे 2 ते 3 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी हे सर्व फर्निचर कामगार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातग्रस्त होंडा सिटी गाडी क्रमांक MH01 BU 3112 ही कार तपोवनकडून पंचवटीकडे जात असताना चालकाचा ताबा सुटून रस्त्यालगत असलेल्या निंबाच्या झाडाला धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. अपघातात सूरज संजय यादव यांचा मृत्यू झाला असून राजेश हरी ठाकूर, प्रियांशू मोहित विश्वकर्मा आणि सतीश संतोष यादव हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की कारचे दोन्ही एअरबॅग उडाले आणि तसेच CNG टँकही मागील सीटवर येऊन पडला. वाहनाचा पुढील भाग अक्षरशः चकनाचूर झाला असून गाडी ओळखून येण्याजोग्या अवस्थेत दिसत होती. प्रत्यक्षदर्शींनी अपघाताच्या वेळी वाहनाचा वेग सुमारे 110 किलोमीटर प्रति तास असल्याचा दावा केलाय. दुर्घटनेनंतर अधिक चिंताजनक बाब म्हणजे वाहन पूर्णपणे फुटलेले असतानाही CNG गॅसची गळती सुरू असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. त्यामुळे घटनास्थळी काही काळ दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय. निर्भीड ज्योत न्यूजसाठी अनिल केदारे, नाशिक.